देवदत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिले आहे. यांचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. ही अतूट अभेद्य विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे हे लक्षात ठेवा व स्वामींच्या चरणी कायम तल्लीन राहा. मित्रांनो, स्वामीला तुम्हाला एकच प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, या सर्वांचे उत्तर तू स्वतः आहेस. जेव्हा आम्ही तुला आवडतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो व मदत करतो व आमच्या संकटात धावून येतो, आम्हाला दिशा देतो. आम्ही कर्मसंकेत देऊन समस्यांचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओटी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी. अनंत कोटी श्री ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये टाईप करा. नक्कीच तुम्हाला गोड बातमी मिळेल. मित्रांनो, स्वामींच्या हातात एक गोटी असायची. त्या गोटीचे नाव इंद्रनील मणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात एका भक्ताच्या घरी ती आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी, ही गोटी म्हणजे काय? ती तुम्ही हातात घेता, त्या गोटीत पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले, गोटीमधील गो म्हणजे गोपनीय व टी म्हणजे टिप्पण. गोपनीय टिप्पण. सर्व देवी देवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी आपली तीर्थक्षेत्रे उचलून घेतली आहेत. महादेवांनी काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर घेतले आहे. महालक्ष्मीने करवीर नगरी आपल्या हातात घेतली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात कुठे काय काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते. म्हणून ही गोची प्रचंड अद्भुत व भरपूर ज्ञान देणारी होती. मित्रांनो, त्यात स्वामींना सगळे कळत होते. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा खरं बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक म्हणजे मनाचं बालपण आणि दोन म्हणजे अंतराळातील देवपण. हे संपलं की माणूस संपतो. म्हणून तुम्ही कायम भक्तीत तल्लीन राहिलं पाहिजे व नामस्मरण केले पाहिजे. स्वामींचे नाव मुखात घेतले पाहिजे व स्वामींचे नाव मुखात घेतले तर ते आपल्या संकटात नक्कीच धावून येतील. मित्रांनो, ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त श्री स्वामी समर्थ हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्यांचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाछत्रात या दत्तनामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर व्हावा. त्यात वेस्वरण चित्तात चघळून टाकले पाहिजे आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महाज्ञान सर्वस्त्र पसरले जाते व सांगितले जाते.
यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने तुला त्याच्यापर्यंत नेऊन पोचवेल आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही, असे स्वामी कायम म्हणत असतात. मित्रांनो, आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. जी व्यक्ती वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दवेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीची रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना तुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यांपेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भयाने आपण ती वात पेटली ठेवतो. पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वार्थाचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा जास्त ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला असे समजावे. मित्रांनो, स्वामीवर कायम विश्वास ठेवा. ते तुमच्या नक्कीच पाठीशी राहतील. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जोडले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे. म्हणून कायम स्वामी सेवेत राहा. ते तुमच्यावर कायम लक्ष ठेवून राहतील व स्वामींचे नामस्मरण करत राहा. मित्रांनो, मोगरीच्या वेलीपासून व जवळून जाताना सुगंध येणारच. हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दुसरी गोष्ट. ज्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग. आपलंच चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेळाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळी आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यातही आपण असंच करतो ना. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, द्वेषाचा, आकसाचा काटा आपल्याला मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा. आपलं चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा, हे आपण तपासायला नक्कीच हवं. मित्रांनो, एक लक्षात घ्या. आईच्या चपलीची किंमत ही एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो. एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानदाराला लेडीजसाठी चप्पल दाखवा अशी विनंती करतो. दुकानदार पायाचे माप विचारतो. मुलगा सांगतो, माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही, पण पायाची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का. दुकानदाराला ते अजिबात वाटले. दुकानदार म्हणाला, याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधी दिलीच नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही. मुलगा सांगतो, माझी आई गावाला राहते, आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे, त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायांची आकृती घेतली होती. असे म्हणत मुलाने आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला. दुकानदाराचे डोळे पाणावले. त्याने साधारणतः अंदाज घेत त्या मापाच्या चपल्या दिल्या आणि सोबत आणखी एक जोड घेत म्हणाला, आईला सांगा मुलाने आणलेला चपलेचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर, पण अनवाणी फिरू नकोस. हे ऐकून मुलगा भारावला. त्याने पैसे देऊन चपलांचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला. तेवढा दुकानदार म्हणाला, तुमची हरकत नसेल तर आईच्या पायाच्या आकृती असलेला कागद मला द्याल का. मुलाने प्रतिप्रश्न न करता तो कागद दुकानदाराला दिला आणि तो निघाला. दुकानदाराने तो कागद घेऊन
आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला. बाकीचे कर्मचारी अवाक झाले. त्याने कुतूहलाने दुकानदाराला तसे करण्याचे कारण विचारले. तेव्हा दुकानदार म्हणाला, हे केवळ पावलांची आकृती नाही, तर साक्षात लक्ष्मीची पावले आहेत, ज्या माऊलीच्या संस्कारांनी या मुलाला घडवले, यशस्वी होण्याची प्रेरणा दिली. ही पावले आपल्यातही दुकानाची भरभराट करतील याची खात्री आहे, म्हणून त्यांना देवघरात स्थान दिले. अशा रीतीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा होईल व यातच सगळा परमेश्वर आहे हे समजून येईल. मित्रांनो, झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास हेच जर बघितलं आपण, तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्यालाच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणार वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरांतर थांबत नाही. आणि या जीवन प्रवासात कुणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं, तर कुणी हसून आपलं दुःख लपवतं. कुणी नशिबाला दोष देत कुटतं आणि तर कुणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडले जाणारी नाती, त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव, आजार, दुखणी खुपणी, कुणाचं कुणाला सोडून जाणं, जीवन प्रवासातली ही सारी स्थिलांतरं पूर्ण ज्ञान असूनही किती पॉझिटिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यांच्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगाचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कुणी आपलं नाही. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा ही बसही आपली नाही. बॅगेत उरलेले पैसे तेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं. किती छान आयुष्य. त्यामुळं आयुष्य आनंदाने जगा व दुसऱ्यांनाही जगू द्या व कधी गर्व करू नका. मित्रांनो, गुरु केव्हा भेटतो असा प्रश्न जर कोणी विचारला तर शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुचं त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमळ फुलले की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी 100 अंश तापले की त्यांची आपोआप वाफ होतेच. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे. परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हेही ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरु त्याचा शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे व पुढे चालत राहावे, कारण ग्रंथ हे आपले गुरुच आहेत. मित्रांनो, ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूर राहा. मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे, जे जवळजवळ 200 वर्ष जुने आहे. मी ते तुला देतो. तू दागिन्यांच्या दुकानात जा, त्यांना सांग की मला ते विकायचे आहे. ते आपल्याला किती ऑफर देत आहे ते पहा. मुलगा दागिन्यांच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, त्यांनी 150 रुपये ऑफर केले, कारण ते फारच जुने आहे. वडील म्हणाले, आता तू भंगाराच्या दुकानात जा. मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला, त्यांनी 20 रुपये ऑफर केले, कारण ते खूप खराब झाले आहे. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. म्हणाला, बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्यांच्या मौल्यवान वस्तूच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी 5 लाख रुपयांची ऑफर दिली आहे. वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचं होतं की योग्य ठिकाणी तुमचं योग्य मूल्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागवू नका. ज्यात आपले मूल्य नाही आहे तेथे आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या, म्हणजे अशा व्यक्तीपासून दूर राहा ज्यांना आपली किंमत नाही. स्वतःची किंमत बनवा व स्वतःची हिंमत वाढवा. मित्रांनो, आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं.
दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. आयुष्य मित्रांनो असंच जगायचं असतं आणि बिंदासपणे जगायचं असतं. मित्रांनो, स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. त्यांचा मास्टर प्लॅन हा खूप छान असतो व ते तुम्हाला कळू शकत नाही. ते तुम्हाला सर्वात शेवटी कळते की स्वामींची लीला अगाध आहे. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, तुम्हाला यश तुमच्या जीवनात नक्कीच मिळेल व तुम्ही जीवनात स्थिर व्हाल. एक लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे, जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं. नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत. जी माणसं सोबत आहेत आपल्या त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून जगायचं. तुम्हाला अगोदरच सांगितलं की नेहमी आनंदात राहून जगा, कोणाचं टेन्शन घेऊ नका, कारण कोणी शेवटी कोणाचं नसतं. श्रीरामासारखा पती असून ती सीता हरण्यास वेळच कोणी नव्हते. द्रौपदीचे 5 रक्षस असून वस्त्र हरणावेळी तिथे कोणीच नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र असून ही अंत समयाला जवळ कोणीच नव्हते. लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते, मरताना जवळ कोणीच नव्हते. भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हते. शरशेरी वरती पडलेल्या भीष्माच्या वेदनेचा भागीदार कोणीच नव्हते. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते, चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगले ठेवा, त्याचे फळ आपल्याला भोगायचे आहे व कर्म चांगले केले तर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतील हे मी सांगतो व हे सिद्धही झाले आहे. मित्रांनो, जसे कर्म कराल तसे भराल असे मन देखील आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर असे म्हणून ठेवलेले आहे. त्यामुळं चांगल्या गोष्टी करा. मित्रांनो, जी गोष्ट बोलण्याचं आपण एकदा कधी धैर्य दाखवू शकत नाही ती गोष्ट बोलायचं आपण नंतर देखील कधी धैर्य दाखवू शकत नाही. मग ती गोष्ट आपल्या मनात साचत राहते. साचत त्या गोष्टीचा एक मोठा पर्वत होतो आणि ती गोष्ट आपल्या मनावर एक ओझं होऊन राहते. तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तर आत्ताच बोलून टाक. कदाचित आज धैर्य दाखवू शकला नाहीस तर मग परत कधी पण दाखवू शकणार नाहीस याची खूणगाठ मनाशी बांधून ठेव. उद्या तू तुझ्या स्वतःच्या बोटचेपणाच्या ओझ्याखाली दबलास तर मग त्याला दुसरं कोणी जबाबदार असणार नाही आणि मी तर नाहीच नाही. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला वाटते आहे ना मी इथं बोललं पाहिजे, या ठिकाणी मी बोलले पाहिजे, तर बोलून मोकळे व्हा व टेन्शन घेऊ नका की तो काय बोलेल, हा काय बोलेल. जग सगळे बोलतच असतात, पण तुमचं मत पण मांडायला शिका. तुमचे मत तुम्ही जेव्हा मांडाल तेव्हा तुमच्या मनात काहीच राहणार नाही. नाहीतर तुमच्या मनातले शंका एक दिवशी एका पर्वतासारखे होतील व ते पर्वत एवढा मोठा झाल्यावर तुम्हाला ते काहीच करता येणार नाही व तुम्ही निराश व्हाल. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पुढे जाऊन काय घडेल हे कळण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची काही एक गरज नाही. लाओ द विंचीने जे सांगितलं आहे त्यावर थोडा विचार केला तरी ते सहज कळण्यासारखं आहे. लाओजेंचे म्हणते, आपले विचार तपासा, कारण आपले विचारच पुढे जाऊन शब्द बनतात. आपल्या शब्दांचा विचार करा, कारण शब्दच पुढे जाऊन कृती बनतात. आपल्या कृतींचा विचार करा, कारण कृतीच पुढे जाऊन सवयी बनतात. आणि आपल्या सवयींचा विचार करा, कारण सवयीच पुढे जाऊन आपलं चरित्र बनतात. आपल्या चरित्राचा विचार करा, कारण आपले चरित्रच पुढे जाऊन आपले नशीब बनत असते. म्हणून तेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण पहिले विचार केला पाहिजे की आपण शब्दरचना काय वापरतो, आपण बोलते कसो, आपण वागते कसो. तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्याला पुढे काय होणार आहे. कारण आपण जसे कर्म केले तसेच आपल्याला भेटणार आहे. जेव्हा आपण जे आपल्याला शक्य आहे ते करण्याच्या सर्व परीने प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यात काही ना काही चमत्कार हा घडणारच असतो.
जर आपल्या आयुष्यात नाही काही घडलं तर दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात घडलं आहे असं निश्चित समजण्यास काही हरकत नाही. कारण साधू संतांच्या आयुष्यात चमत्कार घडले नाही, घडले तरी त्यांच्या मनापासून केलेल्या कार्याने कित्येक अनेकांच्या आयुष्यात तर चमत्कार नक्कीच घडून येत असतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही चमत्कार घडण्याची वाट पाहू नका. वेळ निघून चालली आहे. वेळेचा अर्थ तुम्ही जाणून नाही घेत व वेळ निघून गेली तर परत ती मिळत नाही ही लक्षात घ्या. वेळेचा आयुष्यात अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे एक जुगार असतो. श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेला अपव्यय केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या आधीची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात व सगळ्यांसाठीच ते वेगवेगळे असतात. मित्रांनो, तुम्ही जर आयुष्यात एक ध्येय, एक यश व तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे, ते ध्येय कसं असतं, सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा, माणसे जोडा, वेगवेगळे हजार उद्योगधंदे करा. पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेवा. ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशस्वी व्हाल पण किंवा यशस्वी व्हाल, पण अविरत ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात व प्रवासात तुम्हाला दुःखी व्हायला कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही, हे नक्की. म्हणून तुम्ही विचार करत बसाल तर तुम्ही नक्कीच दुःखी व्हाल. कारण आयुष्याचे धडे सगळ्यांनीच वाचलेले आहेत व सगळ्यांवर ते बेतलेले आहेत. त्यामुळे आयुष्य खरं तर साधं सरळ असतं. माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतीचं करण्याच्या मागे लागलेला असतो. आयुष्य म्हणजे काय आहे ते शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठी मोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही. आयुष्य देखील ते धडे गिरवत राहील तरी पुरेसा आहे. कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्तच शिकवतात. म्हणून ज्याला जेवढा अनुभव असतो व ज्याला जेवढं जीवन जगलेलं असतं, काही माणसे म्हणत असतात की मी एवढे पावसाळे बघितले, थोडे पावसाळे बघितले याचा अर्थ असा असतो की त्यांना अनुभव जास्त आहे व त्यांनी दुनिया बघितली आहे असं ते म्हणत असतात. पण आपल्याला ते वाईट वाटत असते. पण त्यावेळी दोन पर्याय निघतात की त्यांच्या ठिकाणी ते बरोबर असतात आणि आपल्या ठिकाणी आपण बरोबर असतो. पण काही वेळेस तेच बरोबर असतात, आपल्याला हे न कळत नंतर कळतं, तेव्हा आपण चुकतो. अरे रे, त्यांनी आपल्याला बरोबर सांगितले होते. मित्रांनो, चुका या होतच असतात. आपलं भविष्य समजण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ते म्हणजे घडविणे. कारण आपल्या आयुष्यात काय मोठं घडणार आहे ते आपण घडल्यावर खिरीच आपल्याला कळतं नाही. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हाताने घडवता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की आयुष्यात चूक असं काहीच नसतं. ज्यांना आपण चूक म्हणत असतो त्या खरं तर आयुष्यात आपल्याला सुधारण्यासाठी मिळालेल्या संधी असतात. एवढं नेहमी लक्षात ठेवा. व तुम्ही जेव्हा चुका करत असता तेव्हा तुम्ही जर जास्तच चुका करत असाल तर तुम्ही हेवा करायला जाता. पण तुम्ही किती काळ जगाला यापेक्षा तुम्ही कसं जगला हे महत्त्वाचं असतं. म्हणून तर कधी कधी हजार विजयी आयुष्यांपेक्षा पराजयाचा एक क्षण सुद्धा हेवा वाटण्यासारखा असतो. त्यामुळं प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. महत्त्वाचं काय असतं, तू एकटीच नाही आहेस या जगात. 90% माणसं नेहमी म्हणत असतात मी तर इतका चांगला किंवा चांगली आहे, पण माझ्यासोबतच वाईट का होतं नेहमी आयुष्यात. नाती का तुटतात, माणसं का दुरावतात, व्यवसाय का मंदावतो वगैरे वगैरे. कसं आहे ना, आयुष्यात काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर फक्त एक व्यक्ती म्हणून आपण चांगलं असणं पुरेसं नाही. त्यात नात्यात असो की व्यवसायात, प्रेमात असो की पैशात, आपण खुल्या मनाने आपल्या आजूबाजूच्या सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीचा किती स्वीकार करतो आणि किती बऱ्या वाईट घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या मनाचा तोल किती सांभाळतो हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा व कोणासोबत तुलना करू नका. आपण पुरुष प्रधान समाज संस्कृतीत राहतो. इथे पुरुषांनी काही केलं आहे आणि काही सांगितलं तरी विवाहित स्त्री शक्यतो जास्त काही करू शकत नाही. तिला ते ऐकूनच घ्यावं लागतं. तसं आजकाल डिवॉर्स वगैरे घेऊ शकते ती. पण शहाण्या विचारी स्त्रीला माहीत असतं की डिवॉर्स घेण्याने तिच्या पुढे प्रॉब्लेम संपण्याऐवजी अजून दुप्पट होतात. त्यामुळे पुरुषा बाबतीत काहीच बोलला तरी ती त्याच्याकडे कानाडोळा करते किंवा पुरुषाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून भविष्याकडे पाहत जगत राहते. त्यामुळे पुरुषाने लग्नाच्या पहिल्या रात्री त्याचा भूतकाळ स्त्रीला सांगणे
आणि श्रीनयतेचा भूतकाळ पुरुषाला सांगणे यात मोठाच फरक आहे. तर तू त्या दोन गोष्टींची एकमेकाची तुलना करू नकोस. त्यामुळे तुलनेने भ्रम निर्माण होतात. मित्रांनो, सध्या माणुसकी कमी होत चालली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चालले यांचा साऱ्यांचा विसर पडला आहे. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे दूर, सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्याचे अवर्ग कचरा कुंडीत सापडत आहेत. हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केली जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काहीच जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा. सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी वाटायला शिका. म्हणून मित्रांनो, माणुसकी जपायला शिका. माणुसकी जपाल तर भरपूर पुढे जाल, एवढं मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, एक रस्ता आणि माणसाचं आयुष्य हे सारखंच असतं. कारण रस्त्यात स्पीड ब्रेकर असतात आणि माणसाच्या आयुष्यात अडथळे. पण रस्त्यात स्पीड ब्रेकर का असतात? याच्यासाठी ना की रस्त्यावर अपघात घडू नये. त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यात अडथळे का असतात? की पुढे जाऊन माणसाच्या आयुष्यात एक मोठा अपघात किंवा एखादं मोठं अपयश येऊ नये म्हणून. पण ज्याप्रमाणे आपल्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकरांमुळे मागे वळत नाही, थोडेसे दणके खाऊन घेतो, पण त्यानंतर आपली गाडी संतपणे पळत असते. मग तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अडथळ्यांसमोर माघार का घेता? आयुष्यातील अडथळ्यांमुळेच आपल्या चुका कळतात आणि त्या चुका आपण परत कधी करत नाहीत. यात तात्पर्य असं की आयुष्यात अडथळे येणं पण गरजेचं आहे आणि त्यांना सामोरे जाणे पण गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी कोणाला कमी समजत नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी स्वतःला कमी समजतो. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःही तुम्ही भरपूर प्रयत्न करा व भरपूर पुढे जा. जीवनात बदल घडवून आणणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक छोटा बदल एक मोठ्या यशाचं कारण असतं. मित्रांनो, जीवनात इतकं खुश राहा की सगळ्या जगाला प्रश्न निर्माण झाला पाहिजे की याच्याकडे आहे काय नेमकं. म्हणून लोक विचार करत बसतील की हा कशामुळे खुश आहे, पण तुम्ही तुमच्या धुनेत राहायचं. शोक करा पण स्वतःच्या पैशावर, कारण बापाच्या पैशावर गरजा पूर्ण करायच्या असतात, शोक नाही. अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानी माणूस चुका सुधारून मोठा होतो. एक लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे भ्रष्टाचार होतो ते खूप चुका करत असतात व त्या चुकांचा डोंगर करून ते मोठे होत असतात. पण ज्ञानी माणूस तसा नसतो. ते चुका सुधारत असतो व मोठा होत असतो. तो कधी चुका करत नसतो. मित्रांनो, जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. यशस्वी नक्कीच व्हाल. जग बदलायचं तर स्वतःपासून सुरुवात कशी करायची? स्वतःपासून सुरुवात. जर तुम्ही बाहेर गेलात, तुम्ही म्हणता हा एरिया एवढा घाण का आहे व इथे किती गलिच्छ प्रमाण वाढलेलं आहे, तर तुम्ही सुरुवात स्वतःच्या घरापासून करा. तुम्ही स्वतःचं घर स्वच्छ ठेवा. जरी सर्व लोकांनी सर्व लोकांचं घर स्वतःच स्वच्छ ठेवलं तर आपोआपच आपला भारत स्वच्छ होऊन जाईल. एवढं मात्र खरं. लोक काय विचार करतात याचा विचार बी तुम्हीच कराल तर लोक काय विचार करतील, म्हणून त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. लोकांचा विचार बरोबर करतात, तुम्ही तुमचा विचार करा. जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही. कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. म्हणून तुम्ही ध्येय तेच ठेवा, फक्त त्याचे रस्ते बदला, पण ध्येय बदलू नका. एकदा ठरवलं तर ठरवलं, मग मागे हटायचं नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. माणूस किती हुशार असला पण माणसाने माणसाशी कसं वागायचं हेच माहीत नसेल तर माणसाच्या हुशारीचा काय फायदा नाही. मित्रांनो, माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. त्यामुळं लक्षात ठेवा की तुम्ही काय चुका करताय. म्हणून जगाला सांगण्यापेक्षा आपल्याकडे बघण्याचे गरजेचे आहे. पहिलेच स्वतःकडे बघा, मग जगाला सांगा. मग जगा सांगे ब्रह्मज्ञान, मात्र स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी म्हण आहे. त्यामुळे आपण सिद्ध आहोत का त्या गोष्टीसाठी बोलण्यासाठी, तेव्हाच त्याला बोला. यशस्वी होण्यासाठी आज केलेली मेहनत तुमचे उद्याचे भविष्य घडवू शकते. जगाची समाज इतिहास घडवणारे लोक वेडे असतात आणि तो इतिहास वाचणारे लोक समजदार असतात. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. म्हणजे तुम्ही एक एक पायरी चढत असता व यशाच्या शिखरावर जात असता. जसजसे तुम्ही यशाच्या शिखरावर जाता व एक एक पायरी चढून तुम्ही वर जाता, तसतसे तुमची प्रगती होत राहते.
व तुमची प्रगती होत राहते व तुम्ही ध्येयाच्या जवळ जात राहता. त्यामुळे लोक जिंकण्याला याचा अर्थ काय असतो? तुम्ही थोडं थोडं जिंका, तुम्ही ध्येयावर नक्कीच पोहोचाल. नमस्तेशिवाय ज्ञान मिळत नाही व मिळाले तर टिकत नाही आणि टिकले तर शोभत नाही. म्हणून नम्रता ही तुमच्यात पाहिजेच खरी. स्वतःची ओळख निर्माण करण्यात इतके व्यस्त राहा की लोक काय बोलतायत हे ऐकायला सुद्धा वेळ नाही मिळाला पाहिजे. की लोक काय म्हणतील, मी यांचा विचार कसा करू व का करू. यशस्वी होण्यासाठी जे आहे त्यात सुरुवात करणं वाट बघण्यापेक्षा अधिक चांगलं असतं. नाहीतर काही लोक एवढा विचार करतात त्यातच त्यांचा पूर्ण टाइम हा निघून गेलेला असतो. मित्रांनो, अयशस्वी माणूस नेहमी दुःखी असतो, तर तसं नाही. तो नेहमी दुःखी असतो म्हणून तो अयशस्वी असतो. त्याचं दुःखाचं कारण हेच असतो की तो विचार करत असतो. विचार करण्यापेक्षा स्वतः कृती केलेली बरी व कृती करून पस्तावा नंतर होत नाही व विचार करता करताच माणूस कृती करत नाही व नंतर पस्तावा करत बसतो. जीवनाचा खरा आनंद तेव्हा होतो जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात तू हे नाही करू शकत आणि ते आपण करून दाखवतो. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला म्हणलं की तू हे नाही करू शकत तेव्हाच ते करून दाखवायचं. म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो व आपला आत्मविश्वास वाढतो व लोकांच्या नजरेत आपली मान उंचावते. एक लक्षात ठेवा मित्रांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एक प्रार्थना करा. स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. स्वामी म्हणत असतात, मी तुमच्या पाठीशीच आहे. तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा आणि माझ्या नामस्मरणातच भरपूर मोठी शक्ती आहे. नामस्मरण केले तरच मी तुमच्या पाठीशी उभा राहील व तुम्ही मला आठवा, मी कायम तुमच्या सोबत राहील. मित्रांनो, स्वामींकडे आपण काहीतरी दररोज मागत असतो व काही लोक धन दौलतही मागत असतात. पण त्यातच मी तुम्हाला स्वामींच्या काही गोष्टी सांगतो, त्यातून तुम्हाला भरपूर काही बोध मिळेल. म्हणून तुम्ही मन लावून ह्या गोष्टी ऐका, तुम्हाला खरंच खूप मजा येईल. मित्रांनो, मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराच्या खाली आसमांडी घालून बसलेले असायचे. गावागावाचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायची. स्वामी प्रत्येकाला दुःख संकटातून सोडवीत. स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत. त्या गावात एक कोष्टी राहत होता. तो स्वामींचा नित्य भक्त असून स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारी बरोबर पंढरपूरला गेले. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते. मी त्यांना सांगितले की स्वामींच्या रूपाने मी रोज पांडुरंगाचे दर्शन घेतो. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे पाहून फक्त हसले. 2-4 दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडले आणि स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, माझ्या बघता या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात वैकुंठवासी झाले. ते खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात मृत्यू आला. कोष्ट्या आता पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे. महाराजांना त्यांची दया येत होती. एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले, तुझ्या वडिलांनी त्यांचे पश्चात तुझा योग्यक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घरात मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे. तू घे व सुखात आनंदात दिवस काढ. स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नांचा अर्थ कळेना. वडील मृत्युमुखी पडल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले? तो मागील अंगणात गेला आणि खणून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्यांच्या आश्चर्याला पारावारा राहिला नाही. ते धन घेऊन तो कोष्टी स्वामींकडे गेला. त्यांना साक्षात नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मग काय करायचे आहे हे धन? वडिलांनी तुझ्यासाठी हे ठेवले आहे. तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा. परत स्वामींच्या पायावर त्याचे मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला. मित्रांनो, स्वामींकडे आपण काही मागण्याची गरज नसते.
खरंच तुम्ही त्यांचं नामस्मरण करा व त्यांची भक्ती करा, ते तुम्हाला सर्व काही देतीलच, हे लक्षात ठेवा. तेवढंच नाही मित्रांनो, स्वामींनी भरपूर भक्तांसाठी भरपूर काही दिले आहे. आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, तीही तुम्ही नीट ऐका. कोणाला पुत्रप्राप्ती होत नाही व कोणी पुत्रप्राप्तीसाठी स्वामींकडे प्रार्थना करत असेल तर त्याच्यासाठी ही गोष्ट भरपूर चांगली ठरेल. मित्रांनो, रुद्रश्रीस पुत्र प्राप्त झाली, म्हणजे वृद्ध श्री होती, तिला पण पुत्र झाला. ही गोष्ट ऐकून तुम्हाला छान वाटेल. मंगळवेढ्यात स्वामींची कीर्ती पसरत होती, त्यामुळे येणाऱ्या लोकांची रोज गर्दी वाढत होती. लांबून लांबून लोक येऊन आपली अडचण स्वामींना सांगत होते. प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती. प्रत्येकजण आपली वेदना स्वामींना सांगून आपल्या दुःखातून मार्ग काढत असे. एकदा एक वृद्ध जोडपे आले आणि त्यांना श्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. तेव्हा स्वामी ध्यानस्थ बसले होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा समोर उभे असलेल्या वृद्ध बाईचे व्याकुळ डोळे त्यांनी पाहिले. स्वामींनी अंतराज्ञाने तिचे दुःख लगेच ओळखले. स्वामींनी तिला विचारले, माते, तुला कसले दुःख आहे? मोकळेपणाने प्रकट कर. स्वामींच्या बोलण्यातील आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणाशी बसली आणि म्हणाली, स्वामी, आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे. देवाने सर्व काही दिले आहे, परंतु मला मूल झाले नाही. त्यासाठी गेली अनेक वर्ष आमचा जीव तडफडतो आहे. आयुष्यात उतरवायला लागले आहे. आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. आपली कृपा झाली तर आयुष्य धन्य झाले असते. खूप वैद्यांना प्रकृती दाखवली, व्रत वैकल्य केली, नवस सायास केले, परंतु माझी कूस काही उजळली नाही. इतके बोलून ती स्त्री हुंदके देऊन रडू लागली. स्वामींनी तिच्या पाठीवरून हात फिरवला व तिला म्हणले, माते, काळजी करू नकोस. श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव. आणि म्हणून स्वामींनी तिच्या कपाळावर भस्म लावले. समोरच तिचा पती होता. त्याला बोलावून तिने सांगितले, हे समोर शिरसाचे झाड आहे ना, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लागला आहे. तो काढून घे आणि घरी जाऊन मधात घालून 3 दिवस हिला खायला दे. सर्वजण तुमच्या मनासारखे होईल. त्या दोघींनी स्वामींच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला व तो डिंक घेऊन घरी गेले. 3 दिवस स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिने तो डिंक खाल्ला. वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला. त्या मुलाला घेऊन त्यांनी महाराजांच्या चरणावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला व पतीसह ती आनंदाने राहू लागली. सर्वांना आश्चर्य वाटले. मित्रांनो, त्यामुळेच म्हणत असतात, संत कृपा झाली की अशक्य गोष्ट शक्य होण्यास वेळ लागत नाही. म्हणून स्वामींवर कायम विश्वास ठेवा. ते तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत असतील. मग ती कोणतीही अडचण असो, तुम्ही बिनधास्तपणे व निर्धास्तपणे स्वामींना सांगितले पाहिजे. मित्रांनो, स्वामींच्या लीला भरपूर आहेत व त्यातली एक स्वामींची लीला मी तुम्हाला ऐकवतो. छान वाटेल तुम्हाला. स्वामी सर्वत्र संचार करीत कुठेही अचानक प्रकट व्हायचे. त्यांचा मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे. मंगळवेढ्याजवळ चळंबे नावाचे एक लहान गाव होते. तिथे रामदासबुवा नावाचे साधक राहत होते. ते काहीसे अहंकारी आणि घमंडखोर वृत्तीचे होते. आपल्याला परमेश्वराचे रहस्य उलगडले असून त्यांचे दर्शन घडलेले आहे या भ्रमात ते हिंडत राहायचे. मित्रांनो, ते हिंडत राहायचे, पण त्यांना हे कर पडत होते की आपल्याला परमेश्वराचे दर्शन हे नक्कीच होणारच. त्यांच्याबद्दल आदर वाटायचा, परंतु हे मात्र भक्तांना तुच्छ लेखायचे. त्यांचे हे वागणे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते. त्यांचा गर्व हरण व्हावा म्हणून स्वामी एक दिवस चळंबे गावी अचानक प्रकट झाले. ते रामदासी बुवांच्याच मठात उतरले. तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बुवा मनातल्या मनात चळकले. स्वामींना नमस्कार करण्याचे औदार्यही त्यांनी दाखवले नाही. उलट मठात अनेक माणसे येतात, तसे स्वामी आले आहेत असे समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केले. दुपारची वेळ होती. स्वामी विश्रांती घेण्यासाठी तिथे मठातच जरा पहुडले. त्यांना गाढ झोप लागली होती. स्वामी आता मोठातील म्हणून बुवांनी बराच वेळ वाट पाहिली. बराच वेळ न उठल्यामुळे रामदासीबुवा मनातून रागावले होते. बराच वेळ झाल्यामुळे रामदास बुवांनी मठाला बाहेरून मोठे कुलूप लावले. चाबी स्वतःच्या जवळ ठेवून ते बाहेर जाण्यास निघाले. प्रत्यक्ष परमेश्वरालाच आपण कोंडत आहोत याची कल्पना त्या घमंडखोर माणसाला नव्हती. त्याच वेळी सोलापूरचे राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे नावाचे गृहस्थ तेथे आले. त्यांनी स्वामींना रामदास बुवांच्या मठात विश्रांती घेत पडलेले पाहिले. स्वामींची महती त्यांच्या कानावर होती. तेव्हा स्वामींचे दर्शन व त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे गोरे शास्त्रींनी ठरवले. म्हणून त्यांनी रामदासी बुवांना मठ थोडा वेळ उघडा ठेवा असे म्हणू लागले. तेव्हा रामदासी बुवांनी त्यांना संध्याकाळी येण्यास सांगितले. त्यांना आश्चर्य वाटले.
की स्वामी आत असताना हे कुलूप लावून जात आहेत. गोरेशास्त्री त्यांना परत विनवू लागले. मी आत बसलो, तुम्ही तुमची कामे करून यावे. तेव्हा बोवा म्हणाले, तुम्हाला काय करायचे आहेत नुसत्या उचापती. गोरे चपापले, ते काही बोलले नाहीत. बोवा तेथून निघून गेले. गोरेशास्त्री मठाबाहेर थांबले. काही वेळाने त्यांनी एक तेजस्वी ज्योत मठाच्या बाहेर पडलेली पाहिली आणि नदीच्या दिशेने गेलेली. गोरेशास्त्री सुद्धा त्या दिशेने धावत सुटली. तेव्हा ज्योत नदीवर गेली आणि स्वामी प्रकट झाले. नदीत शिरून त्यांनी स्नान केले आणि औदुंबराच्या खाली येऊन बसले. शास्त्रींनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा स्वामींनी आशीर्वाद दिला. शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापूरला भेटू. स्वामींनी मधुर अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून गेले. अनेकांजणांचे जन्माचे पुण्य फळाला आले असे त्यांना वाटले. इकडे रामदास बुवांचा समज असा होता की आपण स्वामींना मठात कोंडून ठेवले आहे. आपण त्यांची चांगलीच खोड मोडली आहे. या ब्राह्म कल्पनेत ते हिंडत होते. त्यावेळी ते लोकांना आपण स्वामींकडे कोंडून ठेवले हे सांगत होते. संध्याकाळ झाली तेव्हा आपल्या भक्त मंडळींना घेऊन ते मठाकडे येण्यास निघाले. 4 पावले चालले इतक्यात भीमा नदीत स्वामी शांतपणे डुंबत असताना त्यांनी पाहिले. त्यांना काहीच कळेना. आपल्या जवळची मठाची चावी त्यांनी चाचपून पाहिली. रामदासबुवा मनातून खजील झाले. लोक त्यांना विचारू लागले, अहो तुम्ही कोणाला कोंडून ठेवते सांगता? तेव्हा रामदासबुवा सर्वांना घेऊन मठाकडे आले आणि पाहतात तो मठाला कुलूप तसेच होते. रामदासबुवांनी घाबरताच कुलूप उघडले. तेव्हा स्वामी आत नव्हतेच. लोकांनी बुवांवर धारेवर धरले. तुम्ही खोटे सांगता, तुम्ही पातकी आहात, गावातून चालले वा. बुवांची घमेंड उतरली. अहंकार वितळून गेला. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि स्वामी परमेश्वराचे मूर्त रूप आहेत याची खात्री पटली. रामदासी बुवा परत नदीवर आले तेव्हा स्वामी नदीतून बाहेर येत होते. त्यांना पाहून ते धावत त्यांच्या चरणावर कोसळले. त्यांनी आपल्या पश्चातापगण अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. क्षमा मागितली. क्षमा करून स्वामी म्हणाले, परमेश्वराला शरण जा, अहंकार नष्ट करा, म्हणजे प्रगती संभवेल. परमेश्वराला कोणणे कधी कुणाला शक्य होईल का हे लक्षात घे. मित्रांनो, परमेश्वराला कोणणे कधीच कुणाला शक्य होईल का? तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, अशा भरपूर काही कथा स्वामींच्या आहेत. बाबा सबनीस यांना दत्त रूपात त्यांनी दर्शन सुद्धा दिले होते. याची मस्त कथा मी तुम्हाला ऐकवतो. ते तुम्हाला ऐकून खूप छान वाटेल. मित्रांनो, श्री स्वामी अक्कलकोटाला पोहोचण्यापूर्वी व येण्यापूर्वी मंगळवेढ्यातून एकदा हुमनाबादेला मणिक प्रभू यांच्या भेटीस गेले होते. त्यावेळी महाराजांबरोबर दुसऱ्या 2 व्यक्ती होत्या. अक्कलकोटचे बाबा सबनीस हे तत्वद्वेचे असून भाविक होते. त्यांचे कुटुंब निर्वर्तलेल्या ते अद्विन झाले होते. परमार्थ साधना करता ते माणिक प्रभूंकडे वारंवार येत असत. एकदा असेच ते दर्शनाला आले असता प्रभूंजवळ 3 मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्यापैकी एक स्वामी समर्थ होते. माणिक प्रभूंनी खून करून बाबा सबनीसांना श्री स्वामींचे दर्शन घेण्यास सांगितले व सुचवले. सबनीसांना खून समजले नाही. तेव्हा प्रभूने त्यांना बोलावून सांगितले, यापुढे ही श्री स्वामी समर्थ महाराज तुझे गुरु आहेत, यांचे दर्शन घेत जा. मग बाबांनी श्री स्वामींचे दर्शन घेतले व त्याच्याबरोबर असलेल्या 2 मूर्तींचेही दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी बाबा सबनीसला पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील गोष्टींची ओळख दिली व तू कसाही आहेस असे बाबास बोलून महाराज पुढे म्हणाले, अक्कलकोटकू जाओ हम भी आवेंगे. हे ऐकल्यावर आपण अक्कलकोटचे आहोत हे महाराजांना कसे कळले याबद्दल बाबांना विस्मय वाटला. आपली आई आजारी असून जाऊ नको म्हणून मला वारंवार सांगत असताना आपण निर्दयपणे तिला सोडून आलो म्हणून आपणास महाराजांनी कसाही आहेस असे संबोधले. हे महाराज नक्कीच अवतारी आहेत याबद्दलची सबनीसांच्या मनाची खात्री झाली. बाबा सबनीस लगेच अक्कलकोटाला गेले. पुढे महाराजांनी अक्कलकोटाला आलेले पाहून आपणास माणिक प्रभूंच्या घरी त्यांचे सानिध्य दर्शन दिलेली अवतारी मूर्ती हीच अशी बाबांची खून पटली. महाराजांबरोबर दुसऱ्या पाहिलेल्या 2 मूर्ती मात्र त्यांना परत दिसल्या नाहीत. महाराजांनीच आपणा दत्त रूपात दर्शन दिले व त्यांची मूर्ती मात्र त्यांना परत दिसल्या नाहीत. मित्रांनो, असे ते समजले व हे दत्तावतारच आहेत अशी त्यांची खात्री झाली. त्या 3 मूर्तींपैकी स्वामी महाराजांचा अवतार अक्कलकोटास येथे प्रसिद्धीस आला. ही श्री समर्थांनी आपल्या अनेक भक्तांना वेळोवेळी निरनिराळ्या देवतांच्या रूपात दर्शने दिलेली आहेत. ज्यांचे हे दैवत असेल ते ओळखून त्या भक्ताला त्या दैवतेच्या रूपात दर्शन दिले आहे. अर्थात त्या भक्ताची तेवढी पात्रता व पूर्वपुण्य असावी लागते.
श्री दत्तावतारी स्वामींनी श्री दत्त, विठ्ठल, राम, देवी, गणेश, षडानन अशा अनेक रूपात भक्तांना दर्शन दिलेले आहेत. असाच एक गोसावी बऱ्याच वर्षापर्यंत श्री दत्तगुरूंचे दर्शन व्हावे म्हणून अनुष्ठान करून फिरत फिरत अक्कलकोट येथे आला. महाराजांचे भव्य तेज पाहून तो भारावून गेला व मनोभावे वंदन करून बाजूला उभा राहिला. यतिरायाने त्यांचे मनोगत ओळखले व स्वतः उभे राहून त्यांच्या समोर गेले व त्याला दत्तरूपात दर्शन दिले. त्या गोसाव्याला आपण स्वप्नातच असे आहोत असा क्षणभर भास झाला. तेव्हा त्या विलक्षण चमत्काराने त्याला परमानंद झाला व तो म्हणाला, आम्ही अज्ञानी असल्यामुळे आमच्या स्वरूपाची ओळख कशी व्हावी? अहो भगवान, आपण साक्षात पूर्ण ब्रह्मा दत्तात्रय गुरु अवधूत आहात हे निसंशय माझ्या अनुभवास आले. मला पाहताच तात्काळ उभे राहून आपण दत्तरूपात दर्शन दिले. हे कृपा सिंधू, माझ्या जन्माचे खरे सार्थक आज झाले. असे म्हणून एक दिवसांनी महाराजांची आज्ञा घेऊन अत्यंत नम्रतेने त्यांना परत वंदन करून तो आपल्या गावाला परत गेला. या गोसाव्याची पूर्वपुण्य जबरदस्त होती. श्री दत्तगुरूंचा तो निस्सीम भक्त होता हे महाराजांनी त्याला पाहताच ओळखले होते. म्हणून महाराजांनी उभे राहून त्याला दत्त दर्शन दिले व त्यांची मनोकामना पूर्ण केली. योग सामर्थ्य संतांचे असते अगम्य जगात. म्हणून तुम्ही स्वामींवर कायम विश्वास ठेवा. ते तुम्हाला नक्कीच दर्शन देतील व त्यांच्या दर्शनाने तुमचे पाप पुण्य सगळं नष्ट होऊन जाईल व तुम्ही एक मोकळा श्वास घेऊ शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींच्या भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणून स्वामींची आता पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे स्वामींचे सोलापुरात वास्तव्य होते. सोलापुरात वास्तव्य म्हणजे श्री स्वामी मोहळातून एकाएकी अदृश्य झाले. ते सोलापुरात प्रकट झाले. सोलापुरात ते रामभाऊ गुर्जर यांच्या घरी मुक्कामास होते. एके दिवशी दत्त मंदिरात ते दिगंबर अवस्थेत बसलेले असताना पुष्कळ मंडळी दत्त दर्शनासाठी येत होती. चिंतोपंत टोळ नावाचे एक गृहस्थ असे दर्शनास आले होते. तेव्हा त्यांचे लक्ष स्वामींकडे गेले. प्रथम त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, कारण हे कोणी भिक्षार्थी असावेत असे समजून ते त्यांच्याकडे न बघताच निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत ते दत्त मंदिरात आले. तेव्हा त्यांनी परत स्वामींची तेजोमय दिव्य मूर्ती त्यांनी पाहिली व मनात म्हणाले, हे मोठे सिद्ध पुरुष असावेत. इतक्यात स्वामी म्हणाले, आम्ही सिद्धी पुरुष असो की कोणी असो, तुला काय करायचे आहे, तो आपल्या वाटेने जा. हे शब्द कानावर पडतात चिंतोपंत दचकले व मनात म्हणाले, हे मनकवडे असावेत. त्यावर स्वामींनी परत उत्तर दिले, आम्ही मनकवडे असो की कोणी असो, तुमच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे ती आम्हाला समजली. आम्ही दिगंबर अवधूत माणसे, आम्हाला तुमच्याकडून काही नको. कशाला माझ्या अस्तित्वाची चिंता करता? हे शब्द ऐकून चिंतोपंतांची पूर्ण खात्री झाली की हे कोणी योगीच असले पाहिजेत. तेव्हा महाराजांच्या जवळ जाऊन त्यांनी त्यांचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी टोळ परत त्या देवळात आले. त्यांच्या मनात महाराजांच्या जेवणाची विचारपूस करावी असे आले, म्हणून ते महाराजांजवळ आले. तेव्हा महाराज म्हणाले, आमच्या जेवणाची मुळे चिंता करू नका, आम्ही लवकरच तुमच्याकडे राहण्यास येणार आहोत. हे ऐकून चिंतोपंतांना वेगळीच काळजी वाटली की ते आपल्याकडे आपल्याला आल्यावर आपल्या पंक्तीत जेवणार, हे सर्व जातींच्या लोकांबरोबर जेवलेले असणार असा ते विचार करतात. महाराज म्हणाले, आम्ही तुमच्या पंक्तीला जेवणे योग्य नाही, तुम्ही शुद्ध आहात. हे शब्द ऐकून टोळ मनातून घाबरले व स्वामींची त्यांनी क्षमा मागितली व ते घरी परतले. ही सर्व बातमी सोलापुरात पसरली. स्वामींचा मुक्काम दत्त मंदिरात होता. त्यानंतर स्वामींच्या तेथे दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली. स्वामी सोलापुरात सुद्धा एका ठिकाणी राहत नव्हते. जास्त वेळ ते दत्त मंदिरातच असत. एकदा सोलापुरात दुष्काळ पडला व पाणी पुरवठा करणारा सिद्धेश्वर तलाव कोरडा पडला. सर्वजण दत्त मंदिरात आले व स्वामींच्या चरणावर लोकांनी लोळण घेतली आणि विनवणी केली, महाराज, सिद्धेश्वर तलावात पाणी नाही, काहीतरी करा व लोकांचे प्राण वाचवा. दयाधन स्वामी तलावाकडे गेले. घाटावर उभे राहिले व हात वर करून आकाशाकडे पाहत त्यांनी वरुण राजाची प्रार्थना केली आणि थोड्या अवधीतच आकाशात ढग जमा झाले व पाऊस कोसळू लागला. स्वामींचा हा चमत्कार पाहून लोकांनी त्यांचा जय जयकार केला. अशा तऱ्हेने लोकांवरील दुष्काळाचे सावट स्वामींनी दूर केले. असता पुण्य गाठी संतांच्या होताती गाठी भेटी. म्हणून तुमच्याजवळ व तुमच्या कर्मात जर पुण्य असेल तर तुमच्या गाठीभेटी या संतांशी होऊ शकतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढे सोलापुरात स्वामींनी मुकुंद नावाचे स्वामींचे एक भक्त होते. नियमाने ते स्वामींच्या दर्शनाला येत असत. स्वामींना ते सतत मायेच्या पाशातून सोडवण्यासाठी विनंती करीत असत
व त्यांची आध्यात्मिक ताकद स्वामींना ज्ञात होती. स्वामींनी त्यांच्या डोळ्यात गुरुकृपेचे अंजन घातले तेव्हा त्यांची दृष्टी बदलली. त्यांना ब्रह्मानंद दिसला व ब्रह्मानंद झाला आणि त्या क्षणी ते मौनात गेले. त्यांनी सर्व उपाध्यांचा त्याग केला. मौनावस्थेत सुद्धा ते निरीच्छ वृत्तीने स्वामी सेवा करीत होते. परंतु समाजातील काही लोकांनी त्या मौनी बाबांना त्रास देण्यास सुरुवात केली व एकदा त्यांनी तेथील राजाचे कान भरले व त्यांच्या दूतांकडून मौनी बाबांना कारागृही कोंडले. ते दृष्टी लोक आनंदात फिरत फिरत सिद्धेश्वर तलावाजवळ आले तेव्हा त्यांना मौनी बाबा स्नान करताना तेथे दिसले. हे दृश्य बघून ते आश्चर्यचकित झाले आणि मौनी बाबा योगी पुरुष आहेत त्यांच्या लक्षात आले. ही सर्व घटना गावातील लोकांना समजली व त्यांचा महिमा वाढतच गेला. पुढे त्यांच्यावर स्वामी कृपा होऊन स्वामींनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवला. सोलापूरातील आपल्या छोट्याशा वास्तव्यात स्वामींनी भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत लावली. त्यांची दुःखे हरण केली. अनेकांना व्याधीतून मुक्त केले. जाता जाता स्वामींनी लोकांना संदेश दिला तो असा: अहो मज जे भजती त्यासी ब्रह्मपदे तुच्छ होती. कितीही संकटे आली तरी घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला: किती संकटे आली तरी घाबरू नका, माझ्या भजनात दंग व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी आता जाणार म्हणून सर्व लोक व्याकुळ झाले होते. स्वामींना त्यांचा दुःखी चेहरा दिसत होता. तेव्हा स्वामी म्हणाले, कुठेही मी गेलो तरी मी माझ्या भक्तांपाशीच आहे. इतक्यात त्यांचे भक्त टोळे यांची त्यांना आठवण झाली व सोलापूर सोडण्याआधी त्यांनी त्यांच्या घरी भोजनात जाऊन त्यांची इच्छा पूर्ण करावी असे ठरवले. म्हणून मित्रांनो, देव म्हणत असतात, मनी असता भाव स्वामी उभे आहेत ना पाठीशी ठाव. म्हणून तुमच्या मनी जर चांगला भाव असला व तुमचा भाव निर्मळ मनाने असला तर पाठीशी नेहमी स्वामी उभे आहेत असे स्वामी आपल्याला सांगत असतात. मित्रांनो, पुढचा आहे की पुढची कथा एवढी छान आहे ना, श्री स्वामींचे टोळ्यांच्या घरी जेवण. म्हणून आता ही कथा तुम्ही मन लावून ऐका. चिंतपंत टोळ नेहमी महाराजांच्या दर्शनात सोलापूरला गुजराचेही घरी जात असत. महाराजांच्या अगाध लीलांचे अनुभव टोळ घेत असत. त्यांची मर्जी पाहून चिंतोपंतांनी एकदा महाराजांना आपल्या घरी भोजनास बोलावले. एकदा असेच ते त्यांच्याबरोबर घरी गेले असता महाराज ओसवीवरच बसले होते. टोळ मागील दारी स्नानाला गेले असताना तेथे मित्र सोहनी व टोळांची चर्चा चालू झाली की स्वामी कोणाकडेही जेवतात, त्यांच्या पंक्तीस ब्राह्मणाने बसणे चांगले नाही असे मनात म्हणत ते दोघे ओसरीवर झाले. तितक्यात महाराज त्यांना म्हणाले, तुझ्या मनात काय का शंका आली? आम्ही जेवित नाही असे म्हणून तुम्ही तेथून ते चालते झाले. टोळ मागोमाग धावून जाऊन त्यांनी त्यांचे चरण धरले व त्यांनी घरी नेऊन भोजन घातले. एकदा महाराज टोळांच्या घरी जेवणात सकाळी आले होते. महाराज 10 वाजले तरी जेवण्यास तयार नव्हते. टोळ्यांचा मुलगा विष्णुपंत 10 वाजता जेवून कचेरीत जात असे. महाराज त्याला म्हणाले, तू जेवून घे, तुला कचेरीत जायला उशीर होईल. परंतु महाराज जेवल्याशिवाय तो जेवण्यास तयार नव्हता. शेवटी 1 वाजता महाराज जेवले व तो त्यानंतर जेवून कचेरीत गेला. प्रथम तो हेड क्लार्ककडे उशीर झाल्याबद्दल रदबदली करण्यास गेला. तेव्हा कचेरीत त्याची हजेरी पूर्वीच मांडलेली हेड क्लार्कने त्यांना दाखवली. विष्णुपंतांना नवल वाटले. तेथील सर्व लोकही आश्चर्याने या गोष्टीचे कौतुक करू लागले. महाराज सोलापुरात आले तेव्हा टोळ हे त्यावेळी पेन्शनवर होते. पुढे अक्कलकोटचे शहाजीराजे यांनी टोळांना कारभारी म्हणून नेमले. टोळांना एकदा राजेसाहेबांचे जरुरीचे आमंत्रण आले तेव्हा स्वामी टोळांच्या घरी आले होते. म्हणून आपणही माझ्याबरोबर अक्कलकोटात चलावे असे टोळ त्यांना विनवू लागले. तेव्हा स्वामी म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे, आपण येत नाही. मग केव्हा याल असे विचारताच, पाऊस पडल्यावर येऊ असे स्वामी म्हणाले. हल्ली उन्हाळा आहे, पाऊस पडल्यावर येऊ याचा अर्थ असा महाराज उन्हाळ्यास भिवून गेले नाहीत असा नव्हता. भर दोन्ही प्रहरी सुद्धा उन्हात महाराजांनी अनुमानी बाहेर पडत असत. त्या साली दुष्काळ पडला होता. पावसाच्या दिवसात सुद्धा उन्हाळा जाणवत होता व शहाजीराजांचा अंतकाळ जवळ आल्याने त्यांनी मनोमन जाणले होते. पुढे त्या शहाजीराजांची प्रकृती बिघडून आषाढात त्यांचा अंत झाला. संबंध पावसाळा कोरडा जाऊन दिवाळीत पाऊस पडला व पिके चांगली आली. तेव्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात जाण्यास निघाले. मित्रांनो, त्यामुळे म्हणत असतात, संतांना गडे कधी कसला विटाळ. म्हणून संतांना कोणाचाच विटाळ नसतो व संत हे कोणाला जातीवरून किंवा धर्मावरून हे बघत नसतात की हा माणूस कसा व तो माणूस कसा, मी याच्यात जवणार का व मी याच्याशी बोलू का, हे असे संत कधीच करत नसतात. म्हणून
स्वामींवर नितांत भक्ती ठेवा. तुम्ही कोणत्याही धर्माचे असो व कोणत्याही पंथाचे असो, कुठलेही असो, तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण जरी केले तरी ते आपल्या पाठीशी कायमस्वरूपी असतात. हे त्यांनी आपल्याला दाखवून दिले आहे व ते दाखवून ते म्हणत असतात की तू माझ्या नामस्मरणात राहा, मी तुला कायम मदत करेल व तुझ्या पाठीशी मी कायम उभा राहील व खंबीरपणे उभा राहील. तुला कशाची गरज भासू देणार नाही, हे लक्षात ठेव व माझ्या नामस्मरणात तू राहा. नामस्मरणात राहशील तर मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला 70% नातेवाईकांनी नावे ठेवायला सुरुवात केलेली असेल किंवा टोमणे मारायला तरी. हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल. तुम्ही किती जंगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, पण माणुसकी काही काही घरातच जन्म घेते. समाधानी राहण्यातच आयुष्यात सगळ्यात मोठं सुख आहे. यशस्वी लोक आपला मार्ग बदलतात, ध्येय नाही, आणि अपयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात. जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या. म्हणून लोक काय म्हणतील, हा काय करतोय, तो काय करतोय, हे मनाला लावून घेऊ नका. लोक सगळ्याच ठिकाणी बोलत असतात, तुम्ही आपलं काम करत राहा. दुनियेतील सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीनमध्ये नाही तर मनात उगवतो. संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठी देत असतात. म्हणून तुम्ही किती जिद्दी आहात हे स्वप्न बघत असतात. म्हणून कायम जिद्दी राहा. मित्रांनो, कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका, कारण वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि जीभ सुद्धा दुसऱ्याकडे पण असते. म्हणून एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. मनावर नका घेऊ ज्यावेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल. अजून असं कोणीच नाही ज्याला सगळेच चांगलं बोलतात. म्हणून सगळ्याच लोकांना सगळेच नावं ठेवत असतात. फक्त आपली कर्म चांगली ठेवा, तुमचं देव चांगलंच करणार हे निश्चितच. जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हा येतो जेव्हा बाकी सर्व तुमची हरण्याची वाट पाहत असतात व ते वाट पाहत असतात तेव्हा तुम्ही जिंकतात. तेव्हा तुमच्या मनात एक उत्साह निर्माण होतो व तुमच्या मनात एक अशी जिद्द निर्माण होते की मी यांना करूनच दाखवणार. खूप एकटा केलंय माझ्या जवळच्या लोकांनी, समजत नाही वाईट मी आहे की माझं नशीब. म्हणून लोकांनी आपल्याला सोडले म्हणून सगळ्या गोष्टी सोडून देऊ नका. लोकांचं लोकांवर सोडा व आपण जीवन एकदम बिनधास्तपणे जगा व आनंदाने जगा. मित्रांनो, तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व असतं. म्हणून जीवनात कायम सुखी राहा व कायम जीवन आनंदाने जगत राहा. मी तुम्हाला कायम हेच सांगत असतो. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. म्हणून संकटे ही माणसाला येतच असतात. मित्रांनो, आयुष्य दर दिवशी 24 तास आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपल्या त्या भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असते. म्हणून 24 तास सगळ्यांना सारखेच असतात. ते कोण कसं जगतं हे त्यांच्यावर डिपेंड असतं. सगळी अक्कल पुस्तकात नाही मिळत, तर काही आयुष्यात पण शिकायला मिळतात व आयुष्यातले जे अनुभव असतात त्यांनी पण माणसाला भरपूर काही शिकायला मिळतं. जीवनात जे मिळवायचे ते मिळवा. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीच लोकांचं मने तोडून जाणारा नसावा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. मित्रांनो, तसंच असतं की तुम्ही भरपूर काही गोष्टींचं टेन्शन घेत असता. एवढं टेन्शन घेत बसणं साधं व चांगलं नाही. त्यामुळे टेन्शन फ्री जीवन जगा व दुसऱ्यांचं टेन्शन घेऊ नका. आयुष्यात एकदा तरी एकट्यापणाची जाणीव होणे हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्या व्याकुळ अवस्थेत आपल्याशी ओळख होते. म्हणून स्वतःची ओळख करा व स्वतःची मैत्री करा, नक्कीच पुढे जाल. आयुष्यात ही एक परीक्षा आहे. त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात. जीवनात कोणाची किंमत करू नका, कधी कोणाला दुखवू नका. कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा वेळ आणि काळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. मित्रांनो, स्नेह एकटाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की तो
परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फार थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन असे म्हणतात. म्हणून स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीकार करणं. असे काही लोक आहेत जी स्वतःमध्ये बदल करू नाही इच्छित व स्वतः कधी पुढे जाऊ नाही इच्छित, म्हणून लोकांमध्ये ते टीका करत असतात व लोकांमध्ये बदल करायचे ठरवतात. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात, म्हणूनच ते असे बोलत आहात. त्यामुळे चांगल्या मार्गाने चला. लोक काहीही बोलो त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त एक यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील. आयुष्यातला क्षण किती छान असतो. माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो. किती अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणी एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकटच गेला असं समजा. लाईफमध्ये काही शिकलो नाही, पण लाईफने खूप काही शिकवले. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा, कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात. तुला वाटतं का मी निघून जावं तुझ्या आयुष्यातून? तसं असेल तर सांग, कायमचा निघून जातो असं आपण काही लोकांना म्हणत असतो. मित्रांनो, समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती भरपूर काही निर्माण करू शकतात व भरपूर काही घडवू शकतात व भरपूर काही बदलू शकतात व भरपूर काही वाईट गोष्टी करू शकतात. पण आपण नेहमी चांगल्याचाच विचार करावा व चांगलीच कर्मे घडून आणावीत. कारण देवाने आपल्याला एवढे भारी शरीर दिले आहे व एवढे भारी मन दिले आहे. त्यात चांगला विचार करा व लोकांची चांगलेच पहा. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते. शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजय फक्त त्याचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो. आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले तरी दुसऱ्याला इजा करू नका. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसणार नाही. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही निगेटिव्ह नकारात्मक विचार अजिबात करू नका. तुम्हाला भरपूर गोष्टी आडव्या येतील, भरपूर संकट येतील. त्यांना सामोरे जा व लढत राहा. हेच यामागचं सिक्रेट आहे. नशिबावर तुमचा भरोसा फक्त 1% पाहिजे आणि कष्टावर 99% पाहिजे. तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही व कोणी तुमचं हे ज्ञान चोरू शकत नाही. मित्रांनो, कोणाला थांबवताही येणार नाही. तुम्ही एवढ्या वेगाने ध्येयाकडे जाल. पहिले बिझी आणि दुसरे घमंडी, कारण बिझी त्यांच्या मर्जीने तुमच्याशी बोलतील आणि घमंडी त्यांच्या कामापुरता. म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहा व आपल्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करा. स्वतःशी मैत्री करा व स्वतःशी मैत्री करून पुढे जा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे मी तुम्हाला परत सांगितले का? कारण तेच लोक आपल्याला बोलत असतात की तू असा आहेस, तू तसा आहेस, आणि ते आपल्याला खाली ओढत असतात. म्हणून लोक गाढवावर बसू देत नाही आणि खालीही चालू देत नाही, अशी म्हण आहे. त्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका. ते तुमचं वाईटच चित्तील. तुम्हाला माहीत नसेल, पण तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. तुमच्या मनामध्ये एवढी ताकद असते ना की तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमधून बाहेर काढू शकतो. आणि घाबरायचं नाही यार, जे आले समोर त्याला तोंड द्यायचं. यालाच तर आयुष्य जगणं म्हणतात ना. आयुष्यात कोणतीही चूक करा, पण कोणत्या व्यक्तीशी सवय लावून नका घेऊ. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. म्हणून प्रत्येक गोष्टीवर व प्रत्येक पायरीवर तुम्ही एक एक गोष्ट चांगली करत राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळणार. मित्रांनो, एवढे बोलून मी इथे हा व्हिडिओ संपवतो व इथे थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्यांची कृपा आपल्यावर नक्कीच असेल. व तुम्ही चॅनलला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. चला तर मग मित्रांनो, आता मी इथे हा व्हिडिओ थांबवतो. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.